आम्हाला अनुभवायला मिळाला. याचं श्रेय निश्चितपणे नेतृत्वाला जातं. कारण जेव्हा नेतृत्व छान असतं तेव्हा त्याच्यामध्ये मग कार्यकर्ते गोळा होतात. माहेश्वर वैदिक मंडळाच्या वतीनं त्यांनी या मार्गावर चालण्याची प्रेरणा निर्माण केली. त्या विषयाचा पाठलाग करून हा उत्सव पूर्णत्वास नेण्याचं ध्येय गाठलं. म्हणून जगद्गुरूंच्या हस्ते अध्यक्ष मनोहर स्वामी यांचा सन्मान सत्कार करण्यात येणार आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. साम्बजे नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. दोन्ही जगद्गुरूंच्या हस्ते अध्यक्षांना सन्मानित करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. हा सन्मान अध्यक्षांचा आहे, वीरशैव माहेश्वर मंडळाचा आहे, अगणित कार्यकर्त्यांचा आहे. हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नाही, तर तो त्यांच्या कार्याचा गौरव आहे. कृपया कार्यकर्त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांच्या मिसेसने आणि मुलाने वरती यायचं. सुनबाईने पटकन यायचं, पटकन वेळ नका लावू. आणि सगळ्यांना विनंती आहे, महाराजांचं दर्शन सगळ्यांना मिळालं जाईल. हात जोडून सगळ्यांना विनंती आहे. कार्यक्रम आपला आहे. लांब लांब लोक आलेले, मुंबईतल्या लोकांनी, कल्याणकडच्या कोणत्याच लोकांनी घाई करू नका. सगळ्यांना हात जोडून विनंती. ही बिचारी मुलगी सकाळी 8 वाजता रांगोळी ते 1 वाजेपर्यंत भर उन्हात काढत होती. त्या मुलीला साधं मी दर्शनाचा योग देत नाही. विचार करा, उन्हात उभं राहणं सोपं नव्हतं. त्या मुलीच्या आईने आणि त्या दोघी उभे राहा जरा. खरंच तुम्हाला सन्मान आहे. ही एवढी सुंदर मन्मथ स्वामींची मूर्ती काढणं उन्हामध्ये सोपं नव्हतं. ही रांगोळी यांनी काढली आणि महाडवरनं आलेले आहेत. विशेष म्हणजे बरोबर रात्री घर सोडलेल्या लोकांनी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या ज्या संस्थांनी, ज्या ज्या व्यक्तींनी हस्ते परहस्ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपानं मदत केली, दोन्ही जगद्गुरूंना बोरुडी परिसरात ज्यांनी सेवा दिली, ते रवींद्र स्वामी, रत्नाकर स्वामी या परिवाराला आम्ही धन्यवाद देतो. शिवाचार्यांची व्यवस्था ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी ज्या जगद्गुरू पंचाचार्य तरुण उत्कर्ष मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 2 दिवस सेवा केलेली आहे, त्यांनाही आम्ही धन्यवाद देतो. या ठिकाणी संपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्या कार्यकर्त्यांना, ज्यांनी सुंदर रांगोळी निर्माण केली, संपूर्ण व्यवस्था केली. किंबहुना या कार्यक्रमाची जाहिरात, प्रसार, प्रचाराचं कार्य ज्या ज्या व्यक्तींनी केलं, त्याचबरोबर मल्लप्पा कासार यांनीही या सेवेमध्ये आपला भाग दिलेला आहे. श्रीधर पैलवान, असंख्य नावं आहेत ज्यांची नावं याच्यापूर्वी घेतली गेलेली आहेत. ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमामध्ये योगदान दिलं, पुनश्च एकदा वीरशैव माहेश्वर मंडळाच्या वतीनं या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण सर्वजण या आमंत्रणाला उपस्थित राहून आज पहाटेपासून आत्तापर्यंत या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. पुन्हा ज्या वेळेला अशाच प्रकारचं आम्ही आमंत्रण करू त्यावेळेला निश्चित रूपाने आपण उपस्थित राहाल अशी आशा व्यक्त करतो. यानंतर आपणाला जगद्गुरूंच्या आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. याच वेळेला वीरशैव माहेश्वर मंडळ ठाणे यांच्या वतीने जगद्गुरूंना पुष्पमाला अर्पण करण्यात येईल. कृपया कार्यकर्त्यांनी लवकरच पुष्पमाला अर्पण करावी. साम्बजे नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. हर हर महादेव. कृपया सर्वांनी थोडा वेळ शांत बसायचं आहे. आपण ज्यासाठी हा उहापूर्वक कार्यक्रम आयोजलेला आहे त्या जगद्गुरू आशीर्वचन थोड्या वेळ आपल्याला प्राप्त होणार आहे. कृपया सर्वांनी शांत. ज्यांचा प्रसाद झालेला आहे, जी मंडळी उभी आहेत, कृपया काही काळासाठी आपण आसनस्थ व्हायचे. धन्यवाद. सर्वांना एक सूचना आहे, एक ॲपलचा मोबाईल इथे मिळालेला आहे, माझ्याकडे आहे तो. किंवा आता प्लीज हॅलो कोणाचा असेल त्याने इथे येऊन मनोरंजन
यानंतर या ठिकाणी पूज्य श्री 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 1008 जगद्गुरू डॉक्टर चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचं आशीर्वचन या ठिकाणी संपन्न होत आहे। महास्वामीजींनी आम्हाला आशीर्वचन द्यावं। मनमत जंगम आपण इकडे ओम शक्ति विशिष्ट परब्रह्मणे नमः। पंडितं पंडिताराध्यं पिंडादिस्थलबोधकम् अखंडं दंडवद्वंदे सूर्यमंडलमंडितम्। सदा स्मरणीय श्रीशैल पीठ के गुरु परंपरा को भक्ति पुरस्सर प्रणिपात समर्पित करके भ्रमरांभा मल्लिकार्जुन स्वामी का स्मरण करते हुए महाराष्ट्र के राजधानी भारत देश के महानगरों में से एक इस मुंबई महानगर के बोरीवली परिसर में आयोजित श्री जगद्गुरु पंचाचार्य युगमानोत्सव और अखिल भारतीय वीर शैव भावैक्य सम्मेलन, इस कार्यक्रम के दिव्य सानिध्य स्थान में विराजमान होकर सिंहासन आरूढ़ हुए परमादरणीय परम श्रद्धेय श्रीमद् काशी जगद्गुरु महास्वामी जी के परम पवित्र चरण कमलों में अनंत भक्ति पूर्वक प्रणिपात समर्पित करके अपने धर्म संदेश में अनेक मौलिक विचारों को प्रस्तुत किए हुए महाराष्ट्र में अत्यंत श्रेष्ठ वक्ता के रूप में माने जाने वाले धारेश्वर महाराज मंद्रुपकर महाराज संपूर्ण इस कार्यक्रम को मार्गदर्शन करते हुए आज सूत्र संचालन कर रहे श्रेष्ठ कंठ के धनी वायकर महाराज, उपस्थित शिवयोगी स्वरूप समस्त शिवाचार्य स्वामी जी, इस कार्यक्रम में विभिन्न राज्यों से आकर के उपस्थित होकर समारंभ की गरिमा को बढ़ाए हुए राजस्थान के जंगम, केरल के शिवंजी और इतर प्रांतों से आए हुए सभी समाज के और जंगम प्रतिनिधि,
वीरशैव माहेश्वर मंडल के अध्यक्ष मनोहर जंगम से लेकर समस्त मंडल के पदाधिकारीगण एवं सब सदस्यगण, पत्रिका माध्यम के प्रतिनिधि, राजकीय गण्यमान्य अतिथि और इस कार्यक्रम में भाग लिए हुए समस्त सद्भक्तगण, वात्सल्य मूर्ति माताओं और प्यारे बच्चों, आज जगतगुरु पंचाचार्य युग्मानोत्सव मुंबई महानगर में जो संपन्न हुआ, यह मुंबई नगर के वीरशैव धार्मिक इतिहास में सुवर्णाक्षर में लिखे जाने वाला एक अद्वितीय कार्यक्रम संपन्न हुआ है। इस कार्यक्रम के वैभव को देखने के बाद हमें ऐसा एहसास हो रहा है कि आज तक मुंबई नगर में जितने भी वीरशैव समाज के कार्यक्रम हुए हैं, उन सभी कार्यक्रमों का आज का कार्यक्रम रिकॉर्ड व्यक्त किया है, ऐसा बोलने में कोई हर्ज नहीं है। सुबह सामूहिक अयाचार और लिंग दीक्षा कार्यक्रम अत्यंत विद्युक्त रीति से संपन्न हुआ। उसके बाद काशी और श्रीशैल जगतगुरु महास्वामी जी का और आए हुए सभी शिवाचार्यों का भव्य सारोटो उत्सव संपन्न हुआ। सारोटो उत्सव में तो इतने लोग जमे थे, इतने वाद्य वृंद आए थे, उसको देखने के बाद उभय जगतगुरु महास्वामी जी को अत्यंत आनंद हुआ और साथ में उसमें भाग लिए हुए सभी सद्भक्तों को हम हृदय पूर्वक उभय जगतगुरु महास्वामी जी मंगल आशीर्वाद प्रदान करते हैं। आपको यह प्रश्न मन में उठ रहा होगा कि ये युग्मानोत्सव क्या है। आप लोगों ने सुना है, वार्षिकोत्सव सुना है, रजत महोत्सव सुना है, स्वर्ण महोत्सव सुना है, वज्र महोत्सव सुना है, शतमानोत्सव सुना है, सहस्रमानोत्सव भी किसी ने सुना होगा। लेकिन ये युग्मानोत्सव क्या है, आप लोगों को समझना है। जिसका इतिहास केवल एक दिन का रहता है, उसका दिनोत्सव माना जाता है। जिसका इतिहास केवल एक सप्ताह का रहता है, उसका साप्ताहिक उत्सव माना जाता है। और जिसका इतिहास केवल 15 दिन का रहता है, उसका पाक्षिक उत्सव। एक महीने का रहता है, उसका मासोत्सव। एक साल का रहता है, उसका वार्षिकोत्सव। और 10 साल का जिसका रहता है, उसका
दशमानोत्सव, और 25 साल का जिसका रहता है उसका रजत महोत्सव, 50 साल का जिसका रहता है उसका सुवर्ण महोत्सव, और 75 साल का जिसका रहता है उसका वज्र महोत्सव, और 100 साल का इतिहास जिसका रहता है उसका शतमानोत्सव, 1000 साल का जिसका रहता है उसका सहस्रमानोत्सव माना जाता है। लेकिन जगतगुरु पंचाचार्यों का इतिहास प्रश्नों को प्रस्तुत किया। हम आशा करते हैं कि आने वाले दिनों में जहाँ प्रश्न है वहीं पे परिहार भी है, उत्तर भी है, और सभी लोग उस प्रश्न को उत्तर ढूंढने के लिए प्रामाणिक रूप से अगर प्रयत्न करेंगे उत्तर भी अवश्य मिलेगा। ऐसे उनको विचार व्यक्त करते हुए केवल प्रश्नों को उठाने से हल नहीं निकलता है, लेकिन उसके लिए हल कैसे निकलना है उसके लिए भी सोचना पड़ता है, और उसके लिए काम करना पड़ता है, परिश्रम करना पड़ता है। हम आशा करते हैं कि आने वाले दिनों में सभी मिल करके इस दिशा में अग्रसर होंगे तो सभी प्रश्नों के लिए अवश्य हल आएगा। ऐसे विचार व्यक्त करते हुए समय अधिक हुआ है। अभी काशी महास्वामी जी का आशीर्वचन भी आप लोगों को सुनना है। कुछ लोग भोजन करके आके बैठे हैं, कुछ लोग अभी भोजन करने को जाने वाले हैं, कुछ लोग तो भोजन करके घर भी पहुंच चुके होंगे। बहुत दूर दूर से लोग आने के कारण इस प्रकार होना स्वाभाविक है। तब भी मुंबई में हो रहे इस युवानोत्सव में बहुत बड़े पैमाने पर आप लोग आए, कार्यक्रम की शोभा को बढ़ाए, आए हुए और आपके गए हुए सभी भक्तों को उनको आशीर्वाद देते हुए अपना आशीर्वाद पूर्ण करते हैं। जगद्गुरु पंचाचार्य युवमानोत्सवाच्या या भव्य समारंभामध्ये मंगलाचे वचन प्रदान केलेले श्रीशैल जगद्गुरु महास्वामींचा श्रीचरणी नमस्कार स्वरूपात समर्पित करून मार्गदर्शन केलेले अमृतसर महाराज, हरेश्वर महाराज आणि सूत्र संचालन रूपाने उपदेश केलेले हरेश्वर महाराज आणि इतर समस्त सेवाचार्य माहेश्वर मंडळाचे अध्यक्ष मनोहर संबंधी सचिव वेदमूर्ती वेद स्वामी केरला, राजस्थान, कर्नाटक आदी प्रांतातून आलेले सर्व मानेश्वर जंगम
स्थानिक राजकीय संपत्पद आणि या समारंभाच्या शोभायात्रामध्ये सहभाग झालेले सर्व जंगल समाज आणि इतर समस्त संपत्पद उपस्थित पाहतो. सध्या वेळ अधिक झाल्यामुळे लाऊड स्पीकरची वेळ संपलेली आहे. तरी थोडा वेळामध्ये आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करणार आहे. विश्वामध्ये असलेले सर्व धर्मांमध्ये जो पहिला धर्म मानला जातो तो सनातन वीरशैव धर्म आहे. संत शिरोमणी मन्मस्वामींनी सांगितल्याप्रमाणे जहीच्या शिव तहीच्या शिवाचार, म्हणजे शिव जेवढा प्राचीन आहे तेवढंच प्राचीन हा सनातन वीरशैव धर्म आहे. श्रीशैल जगद्गुरू महास्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे भगवान शिवाच्या आदेशानुसार रेणुक, दारुक, घंटाकर्ण, धेनुकर्ण आणि विश्वकर्ण नावाच्या जगद्गुरू पंचाचार्यांनी प्रत्येक युगामध्ये अवतार घेऊन समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी